आणि मनसेच्या पाठिंब्यामुळेच आज पुणे शहरामध्ये मुरलीधर मोहोळ मोठ्या मताधिक्याने निवडून आले। त्याला काय बातमी लावली, हेमंत रासनेच ठरले किंग मेकर। हे कसे काय किंग मेकर ठरले? हेमंत रासने कसे काय किंग मेकर होऊ शकतात? हेमंत रासने स्वतः 11,000 मतांनी पडलेले कसब्यामध्ये। नमस्कार, स्वागत आहे तुमचं पोलीस नामामध्ये। लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा जो आहे तो दिला होता आणि त्याचा इम्पॅक्ट आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलेला आहे। सन्माननीय राज साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांना बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे, आम्हाला राज साहेबांनी आदेश दिल्यामुळे आम्ही महाराष्ट्र सैनिक संपूर्ण पुणे शहरातले कसबा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आम्ही पूर्ण ताकदीने एक दिलाने मुरली अण्णांचं काम करत होतो। फॉर्म भरण्यापासून ते त्यांच्या प्रत्येक प्रचार रॅलीमध्ये असेल, पदयात्रेमध्ये असेल, इव्हन शेवटच्या दिवशीच्या मतदानाच्या दिवशी सर्व महाराष्ट्र सैनिक रस्त्यावरती उतरून मतदारांना आव्हान करून मतदान केंद्रापर्यंत नेण्याचं आम्ही काम करत होतो। सन्माननीय राज साहेबांनी मुरली अण्णांसाठी कसबा मतदारसंघामध्ये सारसबागपाशी सभा घेतली राज साहेबांची। हा संपूर्ण जे काय आता समजा 22,000चा लीड आहे कसबा मतदारसंघामध्ये, हा संपूर्ण लीड हा मनसेचा आहे। मनसेने ताकदीने काम केलं, सन्माननीय राज साहेबांच्या सभेने प्रभावित झालेले मतदार आहे, त्याच्यामुळे कसब्यातला लीड मिळाला। हे कसबा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आहेत हेमंत रासने किंवा त्यांचे जे सहकारी, ते मतदान चालू असताना किंवा निवडणुकीच्या वेळेला आम्हाला सर्वांना विश्वासात घेत होते। आज भारतीय जनता पार्टीची लोक बातम्या काय लावतात, ही महाराष्ट्र टाइम्सला त्यांनी बातमी काय लावली बघा। रासनेंनी बातमी काय लावली, धंगेकरांना कसब्यातच रोखलं, भाजपच्या शिलेदाराला कसं काय गणित जुळलं। म्हणजे हे काय करतात, हे पूर्ण श्रेय यांच्याकडे घ्यायला बघतात। ही एक बातमी लावली। रासनेंनी चॅलेंज पूर्ण केलं, धंगेकरांचा कसब्यातच कार्यक्रम केला। त्याच्यानंतर त्यांनी सकाळला काय बातमी लावली, हेमंत रासनेच ठरले किंग मेकर। हे कसे काय किंग मेकर ठरले? तुम्ही कामापुरता मामा असा विषय झालेला आहे। म्हणजे काम असताना तुम्ही मनसेला सोबत घ्यायचे, आज निवडणूक झाल्यानंतर तुम्ही संपूर्ण श्रेय तुम्ही लाटण्याचा प्रयत्न करताय, तर हे काय मला योग्य वाटत नाही। महायुतीमध्ये असं चालणं योग्य नाही। किंग मेकर ठरले हेमंत रासने असं म्हटलं जातं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुद्धा श्रेय देण्याची गरज होती या सगळ्याच्या। हेमंत रासने कसे काय किंग मेकर होऊ शकतात? हेमंत रासने स्वतः 11,000 मतांनी पडलेले कसब्यामध्ये। आज जे काय 22,000चं लीड मिळालंय आणि ते हरलेले 11,000 मतं आपल्याला संख्याबळ मिळालंय, याच्यामध्ये 100% मनसेचा मोठा वाटा आहे। तर त्यांनी मोठ्या मनाने ते एक्सेप्ट केलं पाहिजे असं मला एक मनसेचा कार्यकर्ता म्हणून वाटतं।